देवा, वचन काय हवे ते ऐकल्याशिवाय आपण वचन देऊ नये असे मला वाटते. मी दिले वचन. ज्या क्षणी मला सत्य काय आहे हे समजेल आणि मूळ रूपाचे ज्ञान होईल, त्या दिवशी तुम्ही माझ्यासोबत कैलासात प्रस्थान करायचे. यात विचार काय करायचा आहे हे आधीच ठरलेलं आहे. म्हाळसा, मी तुला वचन देतो की ज्या दिवशी तुला सत्य काय आहे ते कळेल, त्या दिवशी मी तुझ्यासह कैलासात प्रस्थान करेन. आपण सर्वांसमक्ष वचन दिले आहे. तो माझा शब्द आहे, कदापि बदलणार नाही. नारायण नारायण. देवी, आपली इच्छा पूर्ण होवो हीच सदिच्छा. आता इथे देवांचे भक्त वाघ्या आणि मुरळी देवांची प्रार्थना करायला आणि त्यांची सेवा करायला आले आहेत. मी माझे आख्यान संपवून त्यांना हे स्थान देतो. सदानंदाचा मार्तंड भैरवाचा महाराज महाराजा गणराया तुझ्या चरणी नमन माझे. मूळरंगी गणराया तुझ्या चरणी नमन माझे. महाराजा गणराया तुझ्या चरणी नमन माझे. मूळरंगी गणराया तुझ्या चरणी नमन माझे. पहिला नमिला तो गणपती, पहिला नमिला तो गणपती. ताळतयाच्या हाती, ताळतयाच्या हाती. वाराहीला रंगना प्रती, वाराहीला रंगनापती. बाई घागऱ्या वाजत, बाई घागऱ्या वाजत. बाई घागऱ्या वाजती. महाराजा गणराया तुझ्या चरणी नमन माझे. मूळरंगी गणराया तुझ्या चरणी नमन माझे. गण हा गौरीचा नंदन, गण हा गौरीचा नंदन. आज आख्यानात म्हाळसादेवींनी जी घोषणा केली ते ऐकून सगळेच विचारात पडले आहेत. जर खरंच असं घडलं तर हे अवतार कार्य संपेल. हो, ह्याचा अर्थ या अवतार कार्यात आपल्यावर जे दायित्व आहे ते देखील पूर्ण होईल. देवी, तुम्ही कोणत्या गोष्टीकडे निर्देश करत आहात हे समजलं आहे मला. इथलं कार्य संपवून क्षीरसागरी जाणं हे तुमच्या मनात आहे. हो, आणि ते अयोग्य आहे असं नाही. आपल्याला इथे येऊन बराच काळ लोटला आहे. ह्या आधी देखील मी तुम्हाला याविषयी विचारलं होतं, परंतु तेव्हा तुम्ही विषय टाळलात. हो, कारण त्यावेळीची परिस्थिती ही निराळी होती. त्यावेळी असं वागणं हे उचित ठरलं नसतं. आणि देवी, अजूनही कार्य पूर्ण झालं नाही. श्री म्हाळसा देवींनी अशी घोषणा केली आहे की एका मासात सत्य काय आहे हे शोधतीलच. आणि तसंच व्हायला हवं, कारण बराच काळ झाला आहे. आख्यानाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून देखील त्यांना अनेक संकेत मिळाले आहेत. आता त्यांना सत्य कळायलाच हवं. हो,
परंतु देवी, श्री म्हाळसा देवींना हे सत्य कळलंच नाही तर? देवी, तुम्ही एक गोष्ट विसरत आहात. श्री म्हाळसा देवी सत्य जाणून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसंच बाणाई देखील सत्य जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणारच. आणि बाणाईला सत्य हे श्री म्हाळसा देवींच्या आधी कळलं तर? बानूला जर त्यांच्या आधी सत्य कळलं तर म्हाळसा देवींचा क्रोध अनावर होणारच. देवी, हे वाटतं तितकं सरळ नाही. गडावर श्री म्हाळसा देवींचे आई वडीलही उपस्थित आहेत. त्यांना देखील हे सत्य ठाऊक आहे की श्री म्हाळसा देवी या श्री पार्वती देवींचा अवतार आहे. अशा वेळी त्यांचे देखील सहाय्य नकळतपणे श्री म्हाळसा देवींना झाले तर? मला नाही वाटत ते असं काही करतील. अशा परिस्थितीत काय घडेल हे सांगता येणं कठीण आहे. म्हाळसा, राजसभेत सर्वांसमक्ष तू असं सांगितलंस की एका मासात सत्य काय आहे हे तू शोधून काढणार. म्हाळसा, जर खरंच हे असं झालं तर तुला निश्चितच कळेल की तूच पार्वती आहेस. गणेश, तुला काही बोलायचे आहे का? हो, आज आख्यानात मातेने जी घोषणा केली त्याबद्दल बोलायला आलो होतो. गणेश, मी देखील त्याचाच विचार करत होतो. म्हाळसेने सांगितल्याप्रमाणे जर एका मासात तिला सत्य काय आहे हे कळलं तर तिला आत्मज्ञान देखील प्राप्त होईल. हो, आणि ह्या कृतयुगातील तुमचे हे अवतार कार्य संपणार. आणि आपण सर्वजण पुन्हा कैलासात जाणार. मला प्रश्न पडला आहे ज्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचे आहे. गणेश, कोणता प्रश्न? मातेला सारं काही करण्याकरता कोणाचे सहाय्य लाभणार नाही ना? गणेश, म्हाळसेला याआधी काही गोष्टी कळल्या आहेत. तिला त्याचे संकेत ठाऊक आहेत. मी मातेला हे सांगितले होते की ही एक साधना आहे. होय, ती साधनाच आहे. तिला स्वतःला ओळखायचं आहे. आणि गणेश, ह्यामध्ये तिला थेट कोणाकडूनही कळता कामा नये असं मला वाटतं की पुढील 1 मास पूर्ण व्हायच्या आत म्हाळसा सत्य काय आहे हे कळण्यासाठी प्रयत्नशील राहील. तिला ते स्वतःहून कळलं तर उत्तमच आहे, परंतु त्या संदर्भात तिला कोणाचेही सहाय्य होता कामा नये असं मला वाटतं. यांना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा यांनी मला ते सांगावं. आणि मला याची खात्री आहे की मला तोपर्यंत माझं मूळ स्वरूप कळलं असेल.